वेलकम स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार इंग्लिश स्पीकिंग अँड इंग्लिश ग्रामरसाठी हे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पजेसिव्ह इम्पॉर्टंट असतात त्यांच्याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. सब्जेक्ट इंग्लिशमध्ये सब्जेक्ट जर आपल्याला कोणता सेंटेन्समध्ये कोणता सब्जेक्ट आहे हे जर ओळखायचं असेल तर सब्जेक्ट इज ऑलवेज आन्सर ऑफ क्वेश्चन हू. सब्जेक्टचा आन्सर हू असणं, हू मध्ये जो वर्ड आन्सर येईल तो सब्जेक्ट असणार आहे. जसं आय कोण, मी कोण, तू कोण, आम्ही कोण, ते कोण, तो कोण, ती कोण, इट, ते. हे झाले सब्जेक्ट जे हू मध्ये येतात. आता बघूया ऑब्जेक्ट. हुम कोणाला, कोणाला, हुम कोणाला, मी कोणाला, मला, हुम कोणाला, तुला, यू तुला, हुम कोणाला, अस आम्हाला, कोणाला, त्यांना, तेम त्यांना, हिम त्याला, हर तिला, इट ते त्यांना. त्याप्रमाणे ऑब्जेक्ट हे आहेत इंग्लिशमध्ये आणि त्याचे पजेसिव्ह जे आहेत त्याचा आन्सर ऑफ क्वेश्चन हुजमध्ये असणार आहे. हुज म्हणजे पजेसिव्ह असणार आहे. ते आहेत माय कोणाचा, माझा, माय माईन, कोणाचा, तुझा, कोणाचा, अवर आमचा, कोणाचा, त्यांचा, अनेक असेल तर देअर्स, कोणाचा, त्याचा, कोणाचा, हर एक असेल तर, किंवा हर्स तिचा, इट्स, याप्रमाणे पजेसिव्ह आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये बघितले सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि त्यांचे पजेसिव्ह. हे तुम्ही नोट डाऊन करा, कारण हे आपल्याला ज्यावेळेला आपण इंग्लिश ग्रामर शिकू किंवा ज्यावेळेला आपण इंग्लिश स्पीकिंग करायला सुरुवात करू त्यावेळेला हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर आजच्या व्हिडिओला इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.